नमस्कार. रोज रोज काय भाजी करावी हाच आपला प्रश्न असतो. भाजी जरी समजली की काय बनवायची आहे, तरी तिला टेस्टी बनवायची आणि रोज वेगवेगळ्या पद्धतीने बनवायची हाच आपला प्रयत्न असतो. तर त्याच याच्याने मी आज भरलेली वांगी बनवली आहे. नेहमी मी लाल वाटणाची बनवते, पण मी आज हिरव्या वाटणाची बनवली आहे. थोडासा टेस्ट बदल व्हायला पाहिजे म्हणून. तर त्याचीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर अशी ही जी मसाल्याची सॉरी हिरव्या वाटणाची भरलेली वांगी जी आहे त्याची रेसिपी स्टार्ट करू. सगळ्यात आधी एक पॅन घ्यायचा, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि ते तेल जे आहे हे छानपैकी गरम करून घ्यायचं. आता याच्यामध्ये एक वाटण टाकायचं आहे, ज्यामध्ये मी लसूण, आलं आणि हिरवी मिरची जी आहे ही वाटून घेतली आहे आणि हे जे वाटण आहे हे यामध्ये ॲड करून द्यायचं. आणि त्या वाटणामध्ये मी जिरं सुद्धा ॲड केलं होतं. आता हे जे वाटण आहे ते जेव्हा छानपैकी फ्राय होऊन जाईल तेलामध्ये, मग आपल्याला त्याच्यामध्ये जे आहे वांगे जे आहे हे टाकून द्यायचे आहे. आता वांगे जे आहे ते जेव्हा आपण भाजीमध्ये टाकतो तर त्याच्या आधी त्याला छान धुवून घ्यायचे. त्याचे काटे जे आहे हे वेगळे करून घ्यायचे आणि त्याला 4 भागांमध्ये त्याच्या फोडी करून घ्यायच्या आणि मग हे वांगे जे आहे आपल्याला भाजीमध्ये टाकायचे आहे. त्याचे 4 भाग करतो त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठही भरून घ्यायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण भाजी खातो तर तेव्हा आपल्याला वांगे जे आहेत ते आळणे नाही लागणार. आणि मग आपण हे जे वांगे आहेत हे थोडेसे तेलामध्ये फ्राय झाले की मग आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आता आपल्याला जितका रस्सा बनवायचा आहे त्या हिशोबाने पाणी जे आहे ते ॲड करून घ्यायचं. आणि नंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मी मोस्टली बऱ्याच भाज्या ज्या आहे ह्या कुकरमध्येच बनवते. म्हणजे त्याची त्या ज्या आहे एकदम झटपट होतात. आपल्याला जास्त त्याच्याकडे सारखं-सारखं लक्ष द्यायची गरज पडत नाही. म्हणून मी बऱ्याच वेळेस भाज्या ज्या आहेत लवकर व्हाव्यात म्हणून कुकरमध्ये बनवते आणि कुकरमध्ये बनलेल्या भाज्यांची ही टेस्ट खूपच छान लागते. तर त्यामुळे मी बऱ्याच भाज्या ज्या आहे या कुकरमध्येच बनवून घेते. तर आता छान ह्या भाजीला उकळी आली आहे. तर याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ जे आहे हे टाकून घ्यायचं आहे. आता वाटणामध्ये आपण हळद टाकली नव्हती, म्हणून नंतर जे आहे त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे आणि शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे. शेंगदाण्याचं कूट त्याच्यामध्ये जेव्हा आपण ॲड करतो, तर भाजीची कन्सिस्टन्सी जी आहे ही थोडी थिक होते आणि भाजी जी आहे ही छान लागते. आणि त्यानंतर मी आता कुकरचं झाकण लावून घेतलं आहे आणि बारीक गॅसवर म्हणजे आता मी इथे इंडक्शनवर करते, म्हणून मी 800 डिग्रीचं जे होतं त्याच्यावर मी याच्या 2 शिट्ट्या करून घेतल्या आणि मस्त अशी भाजी जी आहे ही रेडी झाली आहे. खायला खूपच छान लागत होती. अशी भाजी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. काहीतरी म्हणजे रोज-रोजच्या लाल मसाल्याच्या भाज्या खाण्यापेक्षा कधीतरी अशी हिरव्या वाटणाची भाजी सुद्धा खायला खूप छान लागते. तर तुम्ही ही अशी जी भाजी आहे ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला माझ्या ह्या रेसिपीज जर आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. फॉलो करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण क्लिक करा. तर बघा मस्त अशी भाजी जी आहे ही छान तयार झाली आहे आणि थिकनेस पण खूपच छान आलाय. जास्त पातळ किंवा घट्टही नाही झालेली आहे. तर अशी ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.